चांदवडमध्ये संतापाचा उद्रेक, नागेश्वर मंदिराची विटंबना, चांदवड शहर कडकडीत बंद. नाशिकच्या चांदवडमध्ये संतापाची लाट, ऐतिहासिक नागेश्वर मंदिराची विटंबना करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सकल हिंदू समाजाच्या वतीने चांदवडमध्ये कडकडीत बंद आणि भव्य मोर्चा. काय घडलं काल रात्री, पहा हा स्पेशल रिपोर्ट. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. नाशिक जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाचे केंद्र असलेल्या चांदवड शहराला काल रात्री गालबोट लागलं. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक नागेश्वर मंदिरात परिसरात एका युवकाने अशोभनीय कृत्य करून धार्मिक भावना पायंदळीत उडवल्या. ही घटना समोर येताच चांदवडकरांचा संयम सुटला आणि रात्रीच हजारो नागरिकांनी पोलीस ठाण्याला वेढा घातला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि विटंबना करणाऱ्या 2 मुख्य संशयितांना ताब्यात घेतले. मात्र नागरिकांमध्ये प्रचंड संताप असल्याने आज संपूर्ण चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी नागेश्वर मंदिरात पवित्र अभिषेक आणि महाआरती करून या घटनेचा निषेध करण्यात आला. सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने एक भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये व्यापारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केवळ अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. आरोपींवर अशी कारवाई करा की पुन्हा कोणी मंदिराकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा पहारा तैनात करण्यात आला आहे. चांदवडमधील या प्रकरणावर तुमचं काय मत आहे, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड, नाशिक. फक्त मंदिराच्या गर्भगृहामध्ये बाकीच्या सर्व हिंदू समाजाला विनंती आहे, इकडे जो ट्रॅक्टर लावलेला त्या भागात